जयंत पाटील यांनी राज्याच्या पुनर्बांधणीची जबाबदारी स्वीकारली। ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्यासाठी तुमच्या शक्तीची गरज आहे। नव्या महाराष्ट्राच्या उभारणीची जबाबदारी आम्ही या भागातील सुपुत्रावर सोपवतोय। इस्लामपूर येथील जाहीर सभेत शरद पवारांनी थेट जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचे थेट संकेत दिले आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरम केलं। आतापर्यंत आपला पक्ष हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं म्हणणाऱ्या पवारांनी अचानकपणे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री पदाचे संकेत का दिले असावे? आधी वातावरण निर्मिती, मग बड्या नेत्यांना पक्षप्रवेश आणि आता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जयंत पाटलांवर महाराष्ट्राची जबाबदारी देण्याचं विधान शरद पवारांनी का केलं असावं? नेहमी तिरकी चाल खेळणाऱ्या पवारांनी अचानक स्ट्रेट ड्राईव्ह मारून नेमकं काय साधलंय? जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात याची कारणं काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया। हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी पाहूयात नेमकं झालं तरी काय। तर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा इस्लामपुरात आली होती। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने साहेबांच्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली। सभेच्या सुरुवातीपासूनच जयंत पाटील भावी मुख्यमंत्री अशा घोषणा कार्यकर्ते देत होते। कार्यकर्त्यांच्या याच भावना आणि राज्यातील एकूण राजकीय वातावरण बघून पवारांनीही मन की बात बोलून दाखवली। महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीय दृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल। महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलिन झालीये ती सुधारण्याची आवश्यकता आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे। राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे। त्यामुळे नव्या महाराष्ट्राच्या उभारणीची जबाबदारी आम्ही या भागातील सुपुत्रावर सोपवत असून मी सर्वपक्षीय नेते त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे राहू असे सूचक विधान शरद पवारांनी केलंय। शरद पवारांच्या या विधानाने ठाकरे गट आणि काँग्रेसच्या चर्चा मागे पडल्या आणि सर्वत्र जयंत पाटील यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगू लागल्या। पवारांनी अचानक ही चर्चा का घडवून आणली आणि मागच्या 5 ते 6 महिन्यात पवारांनी नेमकं काय काय केलं ते आधी बघूया। अजित पवारांनी पक्ष फोडला, ज्यांना मोठं केलं, वाढवलं, बळ दिलं त्याच 40 सहकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली। मात्र अशा परिस्थितीत सुद्धा शरद पवारांनी हार न मानता लढायचं ठरवलं आणि आपला प्लॅन ऍक्टिव्ह केला। लोकसभेला शरद पवारांनी ठाकरे आणि काँग्रेसच्या तुलनेत अवघ्या 10 जागा लढवल्या आणि त्यातील 8 जागा जिंकून आपलं नाणं अजूनही खणखणीत असल्याचं दाखवून दिलं। शरद पवार एवढ्यावरच नाही थांबले। एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस लोकसभेतील यशात गुंग झाली असताना शरद पवार मात्र मिशन विधानसभेच्या तयारीला लागले। पक्षात फक्त 12 आमदार सोबतीला होते। मात्र मागील महिन्यापासून महायुतीतील एकामागून एक नाराजांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी आपला पक्ष चांगलाच मजबूत केलाय। एकीकडे महाविकास आघाडीची सत्ता येणार हे डोक्यात ठेवून ठाकरे गट आणि काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत असताना दुसरीकडे शरद पवार मात्र शांतीत क्रांती करत दररोज महायुतीतील एक एक नेता आपल्या गळाला लावताय। आज हा नेता पवार गटात जाणार, उद्या तो नेता तुतारी फुंकणार। या बातम्यांनी टीव्हीवर तसेच सोशल मीडियावर आपली चर्चा कशी घडेल याची काळजीही शरद पवार घेताय। एकूणच काय तर शरद पवार अगदी डोक्याने खेळताय। त्यातच आता काल जयंत पाटील यांच्यासोबत थेट मुख्यमंत्री पदाचे संकेत देत शरद पवारांनी आपला शेवटचा गेर टाकलाय। आता राहिला प्रश्न तो म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील यांचंच नाव शरद पवारांनी का घेतलं? तर जयंत पाटील हे शरद पवारांचे एकनिष्ठ मागील 25 ते 30 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नेते अशी त्यांची ओळख आहे। कमी शब्दात शालूतून जोडे हाणणारे शांत सुसंस्कृत राजकारणी म्हणजे जयंत पाटील। आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच हे त्यांचं वाक्यही सतत चर्चेत असतं। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इथल्या प्रश्नांचा गाढा अभ्यास जयंत पाटलांना आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नेता असल्याने सहकाराचीही जाण त्यांना आहे। विधानसभेत सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याचं रेकॉर्ड जयंत पाटलांच्याच नावावर आहे। त्यामुळे अर्थ खात्याबाबत त्यांचा अभ्यास सुद्धा स्पष्ट होतोय। अजित पवारांच्या बंडात सर्वच बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली। मात्र खडतर परिस्थितीत सुद्धा जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली। जयंत पाटलांच्या याच भूमिकेमुळे
महाराष्ट्राच्या जनतेचे ते नायक ठरत आहे. जयंत पाटील हे आजही शरद पवारांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे वळवत पक्ष मजबूत करताय, कार्यकर्त्यांना धीर आणि बळ देताय. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जी काही गरुड झेप घेतलीये त्यात जयंत पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर जयंत पाटीलच मुख्यमंत्री असतील. याचं दुसरं एक कारण म्हणजे जयंत पाटील यांचे महाविकास आघाडीतील दोन्ही मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसशी चांगले संबंध राहिले. एकीकडे आपल्याला नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात कधी कधी संघर्ष बघायला मिळतो, तर उद्धव ठाकरेही कधी कधी आक्रमक होतात. मात्र जयंत पाटील यांचा शांत स्वभाव हीच त्यांची वेगळी ओळख आहे. परिस्थिती कशीही असली, कोणी काहीही विधानं किंवा टीका केली तरी त्याला थेट प्रत्युत्तर न देता महाविकास आघाडी या नात्याने चर्चेतून मार्ग काढायचा आणि आपली एकजूट कशी दाखवून द्यायची हे जयंत पाटलांकडून शिकावं. त्यामुळे 3 पक्षाचे सरकार चालवायची वेळ आल्यास सर्व पक्षांशी चांगले संबंध असलेला जयंत पाटील यांच्यासारखा ड्रायव्हर असायला हवा, तरच त्या सरकारची गाडी योग्य मार्गावर चालेल याची जाणीव शरद पवारांना आहे. याशिवाय तिसरं कारण म्हणजे जयंत पाटलांना मुख्यमंत्री करून घराणेशाहीचा आरोप शरद पवार खोडून टाकू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीची पाठराखण करणारा पक्ष आहे असा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात येत असतो. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार अशा 6 पवारांनी राजकीय आखाड्यात आपलं नशीब आजमावलं असल्याने नेहमीच पवारांवर घराणेशाहीवरून निशाणा साधला जातो. आताही समजा शरद पवार गटाचे जास्त आमदार निवडून आले तर शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील अशा चर्चा सुरू होत्या. तिकडे रोहित पवार सुद्धा आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असंही बोललं जातंय. मात्र या सर्व चर्चांदरम्यान जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत देऊन शरद पवारांनी आपण मेरिटवरच निर्णय घेतो आणि घराणेशाही मानत नाही हे दाखवून दिलंय. कालच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान देत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं म्हटलं होतं. त्याच दिवशी शरद पवारांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत देत फडणवीसांवर सुद्धा पलटवार केलाय. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी जाणून बुजून जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाचा संकेत देत धुराळा उडवून दिला का? खरंच जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.